वेलकम फ्रेंड्स. स्पर्धा परीक्षा तयारी करत असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आपण आपल्या चॅनलवर मॅथमॅटिक्सचे आणि जीकेचे पूर्ण प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मॅथमधील बॉडमस रूल जो असतो त्याच्यावर असणारे काही एक्झाम्पल आणि जे की इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे. शेवटचं एक्झाम्पल जे आहे ते एकदम इंटरेस्टिंग. चला तर मग सुरू करूया. म्हणजेच 5 - 2 गुणिले 6 - 3. 5 - 2 3 मल्टिप्लाय 6 - 3 इज 3. तर 3 गुणिले 3 3 त्रिक 9. अशा पद्धतीने 90% विद्यार्थी सोडवतात. ही रॉंग पद्धत आहे. तर याला कसं सोडवायचं पहा. हे 5 - 2 गुणिले 6 - 3. बॉडमस रूल वापरून याला सोडवायचे तुम्हाला. बॉडमस रूल मध्ये काय, अगोदर ब्रॅकेट सोडवायचा असतो, नंतर ऑर्डर म्हणजे 2चा स्क्वेअर 3चा स्क्वेअर जे असेल तो, डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, भागाकार, गुणाकार, ॲडिशन आणि सबट्रॅक्शन. तर मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन जर असेल त्याला लेफ्ट टू राईट चालायचं आहे. तर अगोदर काय येईल, मल्टिप्लिकेशन, म्हणून या दोन्हीची मल्टिप्लिकेशन आहे. बेस एकूण 12 हा 5 जशाला तसा -12 आणि -3. तर वजाबाकी आहे तिन्हीची वजाबाकी करा. येईल 7, हे -3 हा मायनस जशाला तसा, तर बरोबर येईल -10. करेक्ट आन्सर किती यायचं, -10. तर हा प्रॉब्लेम पहा. 64 + 12 भागिले कंसामध्ये 12 - 6. व्हिडिओ पॉज करा आणि 2 मिनिटात सोडून पहा. अर्धा मिनिट लागेल बघायला, जास्त 2 मिनिट सुद्धा लागत नाही. पॉज करा आणि सोडून पहा. तर आपण याला आता सोडू पहा. 64 + 12 76 हे 12 - 6 हे 6. 6 ने डिवाइड करायचे 76 ला, उत्तर येईल तुमचं. ह्या पद्धतीने सोडवतं, हे रॉंग आन्सर आहे. दुसरी पद्धत वापरायची याला. अशा पद्धतीने सोडवायचं नाही, हे बॉडमस रूल नुसार सोडवायचं आहे. अगोदर कंस 64 + 12 डिवायडेड बाय 12तून 6 खाली राहिले 6. आता 64 12 आणि 12 डिवायडेड बाय 6. तर बॉडमस रूल नुसार अगोदर काय करावं लागेल, आपल्याला डिव्हिजन करावं लागेल आणि मगच ॲडिशन होईल. म्हणजे 64 जशाला तसा प्लस जशाला तसा. तर 12/6 करा अगोदर. 12/6 6 1 6 6 2 12 येईल 2. तर 64 + 2 बरोबर आले 66. हे आन्सर करेक्ट आहे. मित्रांनो, असेच मॅथमॅटिक्सचे आणि जीकेचे व्हिडिओ पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर पाहिजे ते कॉमेंटमध्ये कॉमेंट करून सांगा. थँक्स फॉर वॉचिंग.